परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ठिय्या मांडलेला आहे। निदर्शने देताना आपल्याला नगरसेवक दिसतात। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न आहे करूया। नेमकं काय चाललं आहे, का विरोध केला जातोय, शहर महानगरपालिका अस्तित्वात येऊन 3 महिने झाले, पण सन्माननीय आयुक्त असं म्हणतात की आम्हाला सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा करायला वेळ नाही, तुम्ही महापौरांना भेटा। महापौर कोणत्या विषयावर चर्चा करायला त्यांना यांना फक्त जिथं मलिदा भेटते माल भेटते त्या मीटिंगला लावलेत। आम्ही यांना म्हणलो की तुम्ही रस्ता, नाली, लाईट, पाणी, घंटागडी, शहराच्या स्वच्छतेच्या विषयावर चर्चा करा, पण हे म्हणतात तुम्ही विशेष सभेत हे बोलता येत नाही। आणि आतापर्यंत 3 मीटिंग यांनी घेतल्या, पण विशेष सभाच घ्यायले, तुम्ही आम सभा कधी घेणार? निवडणुकाहून 3 महिने झाले। सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षा आहे की 3 वर्षाच्या नंतर महानगरपालिका अस्तित्वात आली आणि अस्तित्वात आल्याच्या नंतर या ज्या सन्माननीय सदस्यांना आपण निवडून दिलं हे सभागृहामध्ये आमचे प्रश्न मांडतात, पण जर सभागृहामध्ये प्रश्न जे घेणारे लोकच आहेत मॅनेज असतील तर आम्ही करायचं काय, असा प्रश्न निर्माण झाला। आज काय कशावर हा सगळा गोंधळ झाला? आज सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी आले, अचानक जनगणमन चालू केलं, राष्ट्रगीत चालू केलं। सन्माननीय सदस्यांची महापौरांनी कुठली दखल घेतली नाही। महापालिकेतल्या महापौरांनी सन्माननीय सदस्यांचा अपमान केला, म्हणजे पूर्ण परभणीकरांचा अपमान केला। या ठिकाणी महापौरांवर आमचा आरोप आहे। काय भूमिका काय? आमच्या भूमिका अशी आहे की मागच्या विशेष सभेमध्ये 1, 2, 3 नंबरचे जे ठराव होते ते न घेता दुसरे 4, 5, 6 घेतले। माझं म्हणणं असंच होतं की पहिल्यापासून नियमाप्रमाणे घ्या आणि त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय काय करता येत नाही। आणि पुन्हा राहिलेले दुसरे काम आता 800 म्हणला ती बिल काढणे, पेमेंट काढणे, हे काढणे, लोकांची कामं 3 महिने झाले अजून काही कामं नाही, वाटात कामं नाही, काय नाही, नुसते गुत्तेदारचे पेमेंट देणं चालू आहे। याच्यासाठी आमचा पूर्ण बीजेपी आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी आमचा विरोध आहे। आज कशाची बैठक आयोजित करण्यात आली होती, का विरोध झाला? विशेष सभा त्यांनी बोललेली आहे। आम्ही यायच्या आधी त्यांनी जनमन सुरू केलं, त्याचा आमचा विरोध। आमचं बोलणं ऐकून घेतलं नाही, काय नाही। आमच्या लेडीज तेव्हा मीटिंग मध्ये होतं, त्यांचं मी बोलणं ऐकून घेतलं, ते पाहून आमचा विरोध त्यांचा नेमला। आता तुम्ही या ठिकाणी आयुक्ताच्या कॅबिन मध्ये बसलात, विरोध प्रदर्शन करताय, कधीपर्यंत हा विरोध याच्यासाठी राहिला? ती व्हिडिओ आम्ही ती मागितला, ती त्याच्यात आम्ही आधी आलो का नंतर आलो ते आम्हाला दाखवा, आम्ही त्याच्या पाहून त्याचा विषय आम्ही करणार। या ठिकाणी हे सगळे भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत आणि या ठिकाणी ठिय्या मांडून या ठिकाणी बसलेले आहेत। जोपर्यंत सभागृहातला व्हिडिओ दाखवला जात नाही तोपर्यंत या ठिकाणावरनं हलणार नाही, अशी भूमिका या सगळ्यांनी घेतलेली आहे। आता यावरती आयुक्त काय भूमिका घेतात, तो व्हिडिओ दाखवला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।